वाकुर्डे जलसिंचन योजनेच्या बंदिस्त जलवाहिनीची चाचणी घेण्याआधी त्यामध्ये गळतीला सुरुवात झाली आहे। या कामाचा दर्जा तपासण्याची गरज आहे। योजना ठेकेदारांसाठी नाहीत तर शेतकऱ्यांसाठी आहेत, याचे भान अधिकाऱ्यांनी ठेवावे। त्यांनी वेळेस लक्ष घालावे, अन्यथा झोडपून काढू असा थेट इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे। ढगेवाडी तालुका वाळवा येथील तलावात वाकुर्डे योजनेचे पाणी सोडण्यात आले। तेथील पाणीपूजन माजी खासदार शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, तालुकाध्यक्ष भागवत जाधव, SU संदे, उदय गायकवाड, सौरभ पाटील, मोहन सावंत, शेकापचे नेते दादासाहेब सावंत उपस्थित होते। शेट्टी म्हणाले, ढगेवाडी मळनाथपूर येथे चाचणीच्या वेळी जलवाहिन्या फुटल्या। ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची जलवाहिनी का वापरली? टक्केवारी भ्रष्टाचारासाठी शेतकऱ्यांचे वाटोळे झाले तरी चालेल अशी भूमिका अधिकारी घेणार असतील तर त्यांना झोडपून काढू। हे पाणी गाव ओढ्यातून ढगेवाडी, शेखरवाडी, ऐतवडे बुद्रुक, करंजवडे, देवडे, चिकुडे गावच्या हद्दीत सोडण्यात येणार आहे। या पाण्याने जमिनीतील भूजल पातळीत वाढ होणार आहे। त्याचा फायदा विहीर, कूपनलिका यांना होणार असून परिसरातील बागायत क्षेत्रात वाढ होणार आहे। वाकुर्डे बुद्रुक योजनेची ट्रायल सध्या सुरू आहे, पण ट्रायल सुरू असतानाच अनेक ठिकाणी लिकेज होताना दिसते। ढगेवाडी येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात लिकेज झालं की पाणी थांबवावं लागलं। काही ठिकाणी विशेषतः मरळनाथपूर येथे नवीन घातलेली पाईप फुटली, याचाच अर्थ निकृष्ट दर्जाची ती पाईप आहे, त्याचं नीट टेस्टिंग झालेलं नाही आहे। मग अधिकारी काय करत होते? टक्केवारीच्या पलीकडे जाऊन ठेकेदारांच्यासाठी ह्या योजना नाहीत तर शेतकऱ्यांच्यासाठी योजना आहेत, याचं भान अधिकाऱ्यांनी सुद्धा ठेवलं पाहिजे। केवळ टक्केवारी मिळाली, भ्रष्टाचार करायला मिळाला म्हणून शेतकऱ्याचं वाटोळं झालं तरी चालेल अशी भूमिका जर का अधिकारी घेणार असतील तर या सगळ्या भ्रष्टाचाराला, गैरव्यवहाराला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा झोडपून काढल्याशिवाय सोडणार नाही, हे त्यांनी ध्यानात ठेवावं।